आणि आता बातमी मुंबईतल्या एका थरारक रेस्क्यू ऑपरेशनची। मुंबईत एकीकडे तुफान पाऊस सुरू असताना संध्याकाळी 6:15च्या सुमारास चेंबूर ते वडाळ दरम्यान एक मोनोरेल बंद पडली आणि या मोनोरेलमधील एसी हा बंद झाल्यानं प्रवाशांचा श्वास कोंडू लागला। सुरुवातीला क्रेनच्या मदतीनं प्रवाशांची सुटका करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो यशस्वी झाला नाही आणि त्यानंतर 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं। त्यापैकी काही प्रवाशांना एसी बंद झाल्यामुळं आणि त्या मोनोरेलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळं अस्वस्थ वाटू लागलं होतं। सुदैवानं प्रवाशांची वेळीच सुटका झाल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, तरी काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आणि तीच धक्कादायक दृश्य आपण पाहताय एबीपी माझाच्या स्क्रीनवर। दरम्यान मोनोरेलच्या या घटनेनंतर जो सुटकेचा थरार होता